महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे या आख्यायिकेची गरज नसल्याचं पंकजा मुंडेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। केवळ विकासावरच काम केलं पाहिजे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। बटेंगे तो कटेंगे या आख्यायिकेची गरज नाही, पंकजा मुंडे। महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे आख्यायिकेची गरज नाही। खरं सांगायचं तर माझं राजकारण वेगळं आहे। मी फक्त त्या पक्षाची आहे म्हणून समर्थन करणार नाही। केवळ विकासावरच काम केलं पाहिजे असा विश्वास। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। पंकजा मुंडेंनी विरोध केला असेल तर त्यांचं स्वागत करतो। बटेंगे तो कटेंगेची भाषा महाराष्ट्रात चालणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। खरोखर जर बोलले असतील तर मी त्यांचं स्वागत करतो। या महाराष्ट्रामध्ये ही भाषा चालणार नाही। प्रत्येकाचं एक वैयक्तिक मत असतं। देशाच्या विरोधात जिहादीकरण करणाऱ्यांसाठी बटेंगे तो कटेंगेचा नारा, नितेश राणे यांचं वक्तव्य। प्रत्येक नेत्याला एक वैयक्तिक मत असतं, पण शेवटी आम्ही पण हेच बोलतो ते जे आमच्या देशाच्या विरोधात जे जिहादीकरण आणि इस्लामीकरण जे करतायत ना, त्या विरुद्ध आम्ही बटेंगे तो कटेंगे नारा दिलेला आहे। बटेंगे कटेंगेवरून महायुतीचे दोन भाग झाले। एकीकडे मित्र पक्षाकडून विरोध तर दुसरीकडे पंकजा मुंडेंनी ही भूमिका स्पष्ट केली आहे। सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा। हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले। एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्र पक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात। याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले। पंकजा मुंडेंनी विरोध केला असेल तर चांगलीच गोष्ट आहे। बटेंगे कटेंगेचा नारा महाराष्ट्र खपून घेणार नाही, रोहित पवार यांचं वक्तव्य। गुजरातची स्टाईल नाहीतर उत्तर प्रदेशची स्टाईल जर महाराष्ट्रावर भाजपचे नेते लादण्याचा प्रयत्न करत असतील तर स्वाभिमानी मराठी माणसं हे काय खपून घेणार नाहीत। मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही। कारण मी जे बोलले ते तुमच्या डोळ्यासमोर आहे। मी बोलले का कुठे काही? आता त्यांनी प्रत्येकाने काय केलंय त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही। आणि माझा मुद्दा विकासाचा आहे, त्याच्यापासून हटवणं किंवा पंकजा मुंडेंच्या सभा आहेत त्या सभा एवढ्या होत आहेत त्याच्यामध्ये उगीच डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार।